आमच्याकडे सभा मंडप झालं 2, बर तिथे 1 झाला. बर अजून रस्त्याचं थोडं काम झालं इथं अमरापुरावरलं ह्याचं. बरं. अजून काय पाहिजे? तेवढं काम केलंय का? हो. शेतकरी आहेत का? शेतकरी तुमच्या उसाला भाव आहे का आता सध्या? हाय गे आहे का? हाय. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णीच्या पासून काही आखेच्या अंतरावर असणारे भोसले वस्ती आणि ह्या भोसले वस्तीवरतीचा ग्राउंड रिपोर्ट आपण घेणार आहोत. इथल्या नागरिकांच्या समस्या आणि इथल्या लोकांचा मतदानाचा कल हे पाहता खरं तर मतदान हे उत्स्फूर्तपणे झालं पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत. दादा, तुमचं मतदान कुणाला असणार आहे मग? लिंबाळकर. निंबाळकरांना. निंबाळकरांनाच का हो करणार आहे? हा, दादा सांगेल तसं तुम्ही राहते. शेतकरी आहेत? शेतकरी तुमच्या उसाला भाव आहे का आता सध्या? हाय गे आहे का? हाय. बरं, मग मतदान कुणाला? मतदान लिंबाळकरला. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, ज्येष्ठ आहेत, ह्यांनी उन्हाळी पावसाळे जास्त खाल्लेले आहेत, कारण त्यांचं जो वय पाहता ह्या लोकांनी सुद्धा लोकसभा असेल विधानसभाला मतदान भरपूर केलेलं आहे. तर माढा लोकसभेची निवडणूक सध्या चालवली आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर, दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील, रमेश बारसकर किंवा अजूनही काही उमेदवार या ठिकाणी लोकसभेसाठी आहेत. आपलं मतदान कोणाला असेल? काय या गावचे प्रश्न काय आहेत? आम्हाला काय पहिल्यापासून आम्ही शेतकरी आहे. दादाकडे ऊस असतो आमचा. बर, दादा सांगेल ते कमळालाच मत देणार आम्ही. दादा सांगेल तसं. दादा सांगेल ते आम्ही करणार. मग एकीकडे लोक म्हणते जनतेतून प्रचार केला जातो की रणजितसिंह नाईक निंबाळकर या माढा तालुक्यामध्ये आलेच नाहीत आणि त्यांनी कामच केलं नाही. तुम्ही म्हणताय की त्यांना असलं मतदान तर करायचं. जी सत्ता आहे ती त्याप्रमाणे त्यांनी तिकीट दिले त्याप्रमाणे होणारच. बर, दुसरं काय पाहिलं? दादा निंबाळकरलाच मत राहणार आमचं. कायम. कायमच राहणार. बर. काय केलं त्यांनी? आता आलं तर जगाने कुठली जी येईल ती त्यांनी तर काय केलंय? खासदारचं कामच ते आहे. बर. निवडून येणे, गाव भेट देणं, ह्याच्या पलीकडे काय करणार आहे? भोसले वस्तीचा काय निधी आलाय का इथं? आलं तर ते आमच्याकडे सभा मंडप झालं 2, बर तिथे 1 झाला. बर अजून रस्त्याचं थोडं काम झालं इथं अमरापुरावरलं ह्याचं. अजून काय पाहिजे? तेवढं काम केलंय का? हो. लोकसभेची निवडणूक आहे. एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, रमेश बारसकर किंवा सगळे जे आहे माढा तालुक्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष लागलेलं आहे की इथला विजयी उमेदवार कोणाला आहे, आपलं मतदान कोणाला असणार आहे? आता दादा सांगतील त्यांना. दादा बरोबर. दादा कोणाला मतदान? मग निंबाळकरांना. निंबाळकरांनाच का बरं? दादाचे सांगते आतापर्यंत दादाने सांगितले तेच केलं ना मी वर्षात. दादाने सांगितलं तसंच केलंय. तर लोक सांगतात की माढा तालुक्यामध्ये रणजित नाईक निंबाळकर आलेच नव्हते, त्यांनी विकास कामं केलं नाही. तुम्ही तर म्हणताय त्यांनाच मतदान. मग जी करायची ती केलंच की त्यांनी. काय काय काम आपल्या वस्तीसाठी काय केलं? आता वस्तू नसता हे सगळे करते की केलं असेल तेच. त्याच्यामुळे तुमचं मतदान दादा सांगतील त्यांना द्यायचं. दादा सांगते का? म्हणजे कोणाला? निंबाळकरांना. लोकसभा निवडणूक आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील, रमेश बारसकर असे बरेच जण आहेत. हे माढा तालुक्यामधनं आपले बाजी पणाला लावत आहेत. कोण विजयी होईल? रणजित निंबाळकर. कस काय? ते काम करते चांगली. काय काम केलं त्यांनी? सभा मंडप दिले ते लोकांना रस्ते. बर, त्याच्यामुळे तुमचं मत भाजप.